असं अतिक्रमण काढायला आले होते, तुमच्या महिलांनी काही विरोध केला? आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलिसवाल्याने आमच्या महिलेवरच अत्याचार केलाय, त्याला मारहाण करायला लागले। आमची इथं 5वी पिढी आहे साहेब, आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला फक्त निर्णय पाहिजे। साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या। आमच्या लेडीजला एवढं मारलंय विचारू नका, त्याला आत टाकलंय छोटे छोटे। आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावा, साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करावं की आमच्या गरीबाचे घर वाचवावा। आणि पोलिसांना सांगावा की बाबा यांच्या स्वतःच, त्याला बी सांगावा की स्वतःच द्यायचं म्हणून। माझं नाव वंदना गायकवाड। सर, पिवळा बंगला परिसरामध्ये न्यायालयाच्या आदेशानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढणं सुरू आहे, काही प्रमाणात बळाचा वापर केला, सौम्य लाठीचार देखील करण्यात आला, काय सांगा? इथं 2 पक्ष आहेत, त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिलीप त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी, अभिलेखचे, भूमी अभिलेखचे कर्मचारी आले आणि ते काम करत आहे। त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते, त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत, तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे। सध्या काम चालू आहे। किती महिलांना तुम्ही ताब्यात घेतले? नाही, अजून ते 5 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे, अजूनही काम चालू आहे। अजूनही काही महिलांचा त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत। न्यायालयाचं आदेश अवगत केलेला आहे, अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल, याचं सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत। काय आव्हान? काय माननीय न्यायालयाचा आदेश आहे, तर आदेश पाळण्यास अर्थात सर्वांना बंधनकारक आहे, त्यांनी पाळावं।